लग्नानंतरच्या ज्या वेगवेगळ्या लैंगिक समस्या किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स याचं प्रमाण जे वाढताना दिसतंय, तर याचं मूळ कुठेतरी बालपणात आहे का? म्हणजे बालपणात वाट्याला आलेले नकोसे प्रसंग, नकोसे स्पर्श किंवा लैंगिक शोषणाचे अनुभव याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स वाढत आहेत का? तर हा खरं तर एक काय म्हणूया की संशोधनाचा विषय आहे. तर मी जस्ट एक रँडम सर्च केला नेटवरही, तर मला युनिसेफचा एक रिपोर्ट मिळाला आणि त्यात तो 2024चा रिपोर्ट आहे. तर त्याच्यानुसार दर 5 मुलींमागे एका मुलीच्या वाट्याला लैंगिक शोषणाचा कटू अनुभव येतो नकळत्या वयात. तर आपल्याला असं वाटेल की मुलींनाच हे सफर करायला लागतं, तर असं नाही आहे. मुलग्यांमध्ये हे प्रमाण खूप लक्षणीय आहे. दर 7 मुलांमागे एका मुलाला लैंगिक शोषण हे वाट्याला येतं त्याच्या. तर त्याच्यामुळे मग प्रश्न तोच येतो की पुढे सहजीवनात त्यांना काय प्रकारे तोंड द्यायला लागतं या सगळ्या कटू अनुभवांमुळे. त्यांचं सहजीवन हे निरोगी राहतं का लैंगिक समस्या वाढतात? तर याच सगळ्या विषयावर, या दुर्लक्षित विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. देहबनच्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शर्मिला पुराणिक. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आहे देहबनमध्ये. नमस्कार. तुम्ही मला बोलावलं म्हणून मी खूप आभारी आहे. शर्मिलाताईंविषयी सांगायचं तर त्यांनी फॅमिली कोर्टातही प्रॅक्टिस केलेली आहे 15-1 वर्ष आणि 10-12 वर्षांचा त्यांना काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स आहे. तर हा जो विषय आहे हा खरं तर खूप संवेदनशील आहे. त्याच्यामुळे या संबंधी बोलायला तेवढंच त्या क्षेत्रात काम केलेली किंवा तशा केसेस हाताळलेली व्यक्ती पाहिजे, अधिकारी, असं आम्हाला वाटत होतं. आणि त्याच्यामुळे शर्मिलाताई, तुम्ही आलेला आहात. विषय खूप महत्त्वाचा आहे, खूप सारे प्रश्न आहेत मनात. आपण सुरुवात करूया. येस, अगदीच. हा विषय इतका महत्त्वाचा आहे पण लोकांपर्यंत पोचत नाही. तर आत्ताच त्यात तुम्ही जे मला सर्व्हे सांगितलात आत्ता तर हे साध्या बोलताना पण लक्षात येत आहे. आत्ता मी परवा एका ग्रुपमध्ये गेले होते आणि तिथे 30-32 वर्षाची मुलं हेच वाक्य म्हणाली की अहो मॅडम, तुम्ही हे जे बोलताय तर आमच्यातल्या ऑलमोस्ट प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे ह्याचं प्रमाण किती आहे हे तुम्ही पण विचार करू शकता. त्यामुळे हा विषय अत्यंत गरजेचा आहे बोलणं, कारण त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात. खरं आहे. म्हणजे आपण थोडंसं लग्नाच्या दृष्टीने समजा विचार केला तर असं अनेकदा कानावर येतं, म्हणजे आपल्या एक्सटेंडेड फॅमिलीजमध्ये पण, की एखाद्या मुलीला लग्नच करायचं नाही. लग्न म्हटलं की त्यांची नकार घंटाच असते, वय झालेलं असतं पण लग्न नाही करायचं. तर हे लग्न न करण्यामागचं एक कारण हे लहानपणी वाट्याला आलेलं लैंगिक शोषण हे असू शकतं. हो, अगदीच असू शकतं. म्हणजे हल्ली आपण बघतोय की लग्न न करण्याची भरपूरच कारणं आहेत. पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे पण असतं, कारण ह्याच्याविषयी कुठे बोललेलंच गेलेलं नसतं आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याची खूप भीती, दडपण हे असतंच. आता त्याच्या संदर्भात मी थोडंसं केसेस सांगून तुम्हाला माहिती देते, म्हणजे कदाचित ते कळणं जास्त सोपं जाईल. आत्ता माझ्याकडे एक 27-28 वर्षाची मुलगी काही दिवसांपूर्वी आली होती आणि 4-5 महिन्यांवर लग्न आलं आहे, पण सारखं म्हणत होती की मला लग्न नाही करायचं आहे आणि लगेच कारणही सांगत नव्हती. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून बघितले की तुला तुझं करिअर करता येणार नाही अशी भीती वाटते का, फॅमिली बघितली आहेस का, मुलगा कसा आहे. तर या सगळ्याची उत्तरं चांगली येत होती की मुलगा चांगला आहे, तो तर मॅडम त्याचं ऑफिस संपलं की मला पिकअप करायला येतो आणि मग स्कूटरवर बसले त्याच्या मागे तर म्हणतो अरे आपलं लग्न ठरलं आहे आणि तू खांद्यावर पण हात ठेवत नाहीस. इतक्या छोट्या गोष्टी तिला ह्या होत होत्या आणि मग तर तिला असं व्हायचं की आता 6 वाजले, हा पिकअप करायला येणार तर नकोच. मग ती काहीतरी कारणं द्यायची की आज मला ऑफिसमध्येच काम आहे किंवा मॅडम नको जायला म्हणतायत, तिच्या ज्या बॉस होत्या त्या. हे सगळं मी ऐकून मला असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही, काहीतरी वेगळी गडबड ह्याच्यामध्ये आहे. मग शेवटी मी तिला डायरेक्टली विचारलं की तुला असं काही लग्नानंतरच्या कुठल्या गोष्टीची भीती वाटते का? तर तेव्हा ते उत्तर असं आलं की ती जेव्हा 7-8 वर्षाची होती तेव्हा त्यांच्या घरात पेंटिंगचं काम चालू होतं आणि ती 12-12:30 वाजता शाळेतनं यायची. तिची आजी तिला जेवायला घालायची आणि आजी झोपत असे दुपारचं आणि घरात पेंटिंगचं काम करणारा पेंटर तिला स्वतःचे बॉडी पार्ट्स दाखवायचा. आणि त्याची तिला इतकी किळस बसली होती, शिशारी आली होती आणि त्याने तिला पुढचं सांगितलं होतं की हे तू कोणाला सांगितलंस ना तर मी तुलाच मारून टाकेन किंवा तुझ्या घरच्यांना त्रास देईन.
आणि तिला आत्ता म्हणजे ही घटना घडली ती 8 वर्षाची असताना आणि आता ती 28 वर्षाची आहे. 20 वर्षात तिने ही घटना कोणालाही सांगितली नाही, कारण मनात एक अशी भीती चालू होती की माझं घर या पेंटरला माहीत आहे. हो. आणि तो जर त्याला कळलं की मी हे सांगितलं तर तो काही त्रास देऊ शकतो. मग त्याच्यावर मी तिच्याशी जास्त बोलले की ही शिशारी का आपल्याला बाजूला ठेवायला पाहिजे किंवा हे संबंधांमध्ये तुला पण काय समाधान मिळू शकतं. मग थोडंसं त्या मुलाशी पण बोलले. नशिबाने तो यायला तयार झाला, हे माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली. पण आता व्यवस्थित ती मुलगी लग्न करून छान आहे. जेव्हा तिचा पहिला फोन आला लग्नानंतर तेव्हा मला खूप बरं वाटलं की ही छान मजेत राहते म्हणून. तुम्ही म्हणताय ते की हा भावनांचा निचरा होणं, हो, जी इतके वर्ष मनात दबून राहिलेली गोष्ट आहे आणि ती त्रास देते आहे. हो, आणि त्याच्यामुळे तिला लग्नही करावं असं नको वाटत होतं किंवा पुढच्या गोष्टींचा तिला विचार नको वाटत होता. म्हणजे पुढची गोष्टीला सामोरच जायला नको ही टाळाटाळ तिची चालली होती. पण ते सांगणार कसं, घरी आईवडिलांना पण सांगू शकत नव्हती, असा प्रॉब्लेम तिला झाला होता. त्याच्यामुळे ते खूपच बोलणं आणि सांगणं अतिशय गरजेचंच आहे. यालाच जोडून पुढचा प्रश्न येतो की मग हे जर प्रमाण इतकं मोठं आहे तरी पण आपल्या समाजात याविषयी कुठंच बोललं जात नाही. आणि दुसरं म्हणजे सहजीवनात नेमके काय अडचणींना या अशा सगळ्या व्यक्तींना तोंड द्यावं लागतं. निरंजन, तुम्ही अगदी खरा महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की समाजात सोडून द्या, पण आता जी केस सांगितली त्या केसमध्ये बघा की तिने घरातल्याही कोणालाही सांगितलं नव्हतं. हो. आता आपल्याकडे ह्या प्रश्नाविषयी ह्या मुली किंवा मुलगे पण आपल्या जवळचे मित्र, आपल्या जवळचे नातेवाईक किंवा अजून कोणी तिसरी व्यक्ती ह्यांच्याशी पण इतक्या सहजपणे जाऊन बोलताना दिसत नाहीत. आता परत ह्याच्या संदर्भात पण मी तुम्हाला एक दुसऱ्या केसचंच उदाहरण देते, कारण ते कळणं जास्ती सोपं आहे की कधी आपल्याला त्याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे. तर माझ्याकडे अशीच एक मुलगी आली जिचा आधीचा डिवोर्स झाला होता. आणि आधीचा डिवोर्स तिचा याच कारणांसाठी झाला होता की त्यांचे वैवाहिक संबंध आले नव्हते. आणि आता असं झालं की तिला तिच्या ऑफिसमध्ये एक मित्र मिळाला आहे आणि त्या मित्राने तिला लग्नासाठी विचारलं. आणि मग हिचा परत थरकाप व्हायला लागला की मी परत सगळ्या ह्याच गोष्टींमधनं जाणार का. मग जेव्हा खूप जास्ती आमची सेशन्स झाली तेव्हा ते तिचं आधी घडलेली घटना तिने सांगितली. ती अशी की ती पण तिच्या आईवडील चांगले खूप सुशिक्षित होते, त्यांची छान प्रॅक्टिस होती त्यांच्या बिझनेसविषयीची. असं बंगल्यामध्येच ते ऑफिस बाजूला होतं. म्हणजे तिथे कसं होतं की ती शाळेत नाही यायची, आई बाबा तिला घरात बसवायचे आणि मग सांगायचे आता ऑफिसमध्ये बस, आणि मग त्यांच्या ज्या काय व्हिजिट्स असतील वगैरे त्याच्यासाठी आई बाबा बाहेर पडून जायचे. आणि मग ऑफिसमध्ये असलेले एक काका आणि ही असे सगळा वेळ पुढचे 2-3 तास असायचे. आणि ते काका रोज तिच्या सगळ्या अंगांवरनं नुसते हात फिरवायचे. म्हणजे त्यांनी खूप पुढे जाऊन काही स्टेप नाही केली, पण हे करत असल्यामुळे त्यांना तिला तो स्पर्श, पुरुषाचा स्पर्श ह्याचीच शिशारी आलेली होती. म्हणजे त्याचा इतका त्रास झाला होता की मला हे नकोच आहे. आणि पहिल्या लग्नामध्ये तर हेच घडायचं की तिचं लग्न झाल्यापासून नवरा नुसता जवळ आला तरी ती अशी आक्रसून जायची. आणि मग संबंध ठेवण्यासाठी तर असं पुढे जाऊन असं व्हायचं की तो जवळ आला की ती आक्रसलेली असायची, ती कुठलाही प्रतिसाद देत नसे, त्याच्यामुळे तो चिडायचा आणि हिची रात्र रडण्यामध्ये जायची. हो, कारण तिला सांगताच यायचं नाही की मला का तुझा स्पर्श त्रासदायक होतोय. आणि त्याच्यामुळे ह्याविषयी ते कोणाशीही बोलले नाहीत. वैद्यकीय तपासण्या सगळ्या झाल्या पण त्याच्यात कुठेच हे काही आलं नाही, कारण तिने पण सांगितलं नाही. आणि तिला आईवडिलांना सांगायची पण भीती, कारण ते ऑफिसमधले जे काका होते ते खूप परिचयाचे, त्याच्यामुळे ते काका मला असं करत होते हे सांगणं काही शक्यच नव्हतं. मग तो डिवोर्स झाला कारण त्यांचे संबंधच येत नव्हते. आणि आता जेव्हा तो दुसरा मित्र मिळाला आहे तेव्हा तिला असं वाटलं की नाही, आपण ह्याच्याविषयी काहीतरी करायला पाहिजे, नाही तर आपलं परत या लग्नामध्ये पण असंच काहीतरी होऊ शकतं. आणि मग ती म्हणून माझ्याकडे आली. आणि मग आता तिला त्याच्याविषयी जेव्हा सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या तर आता मध्येच मला येऊन सांगून गेली की आता मित्राने खांद्यावर हात टाकला तर मला मजा येते. म्हणजे हे मला खूप छान वाटलं जेव्हा तिने हे येऊन सांगितलं तेव्हा. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचं काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. किंवा आई वडिलांनी पण बघायला पाहिजे की आपण कोणाकडे मुलाला ठेवतोय. हो हो हो, इथं हाच मुद्दा येतो की ते या केसचंच उदाहरण घेतलं तुमच्या, तर त्या मुलीच्या ते काका खूप घराच्याही ओळखीचे होते, सतत येणं जाणं होतं. तर बऱ्याचदा लहान मुलांना अशी भीती वाटते की एखाद्या ओळखीच्या तिराईत मोठ्या माणसाविषयी आपण जर सांगितलं, तिराईत म्हणा किंवा ओळखीच्या,
तर घरचे आपल्यावर विश्वासच ठेवणार नाहीत, ते त्या मोठ्या माणसाचीच बाजू घेतील. म्हणून पण मुलं सांगत नाहीत. माझ्या माहितीतली अगदी ओळखीतली केस आहे की जिथे आजोबांनीच हे केलंय. बापरे. आणि आजोबा तिच्या आईला, त्या मुलीच्या आईला इतक्या प्रकारची मदत करायचे की हिला असं व्हायचं की मी जर असं काही आईला सांगितलं तर आईची सगळी मदतच बंद होईल. त्याच्यामुळे त्या मुलीने कधीच सांगितलं नाही. आणि इतका डोक्यावर, म्हणजे आता लिटरली तिला सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट यायला लागली, कारण आजोबाच हा त्रास देत होते. त्याच्यामुळे कसा त्यांच्यापासून ती सुटका करणार, किंवा आईला कसं सांगणार, किंवा वडिलांना कसं सांगणार, कारण ते वडिलांचे वडील होते. आणि तिच्या आईला ती जॉब करत असताना सगळी घरातली मदत करायचे ते. ह्या मुलीची म्हणजे बाकीची सगळी काळजी घ्यायचे, पण त्याच्यात हे पण करत होते. सो कसा विश्वास ठेवणार असा प्रश्न मुलांना असतोच. हो, थोडंसं म्हणजे आता थोडं मुलग्यांविषयी पण बोलूया आपण. की नेहमी काळजी किंवा या दृष्टीने काळजी ही मुलींचे आई वडील जास्ती घेताना दिसतात. बरोबर. मुलग्यांच्या बाबतीत काय, मुलगा आहे त्याला काय म्हणजे तो काहीच त्याला गरज नाही कुठल्या सुरक्षिततेची, असा एक भ्रम असतो. बरोबर. मुलग्यांच्या वाट्यालाही लैंगिक शोषण हे येऊ शकतं का? आणि काय परिस्थिती आहे नेमकी? आता तुम्ही जो सर्वे सांगितला त्याच्याप्रमाणे तर आपण बघितलं की मुलांच्या वाट्याला पण ह्या गोष्टी येतात. पण बघा की ह्या सगळ्या प्रसंग जी व्यक्ती अनुभवते ना, तिला नॉर्मली घृणा, किळस, घाण किंवा शिशारी ह्या सगळ्या प्रकारच्या भावना तर उद्भवतात. त्याचे मानसिक आणि शारीरिक परिणाम तर दिसतातच. पण कधी कधी आता जे तुम्ही मुलांचा उल्लेख करताय त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुलांना कधी कधी काळजी हा पण एक गोष्ट होऊ शकते. आणि तशीच एक केस माझ्याकडे आली होती. अगदी खूप शिकलेला मुलगा, चांगला कॉलेजमध्ये जाऊन आता डॉक्टरेट केली आहे त्याने सायन्समध्येच. आणि त्याने त्या कॉलेजच्या जीवनामध्येच असलेल्या त्याच्या मैत्रिणीबरोबर लग्न केलं. पण लग्न केल्यानंतर त्यांचे फिजिकल रिलेशन्स येत नव्हते. आणि त्याचं असं झालं की ती त्याच्या जवळ गेली तर तो निघूनच जायचा. म्हणजे जेव्हा कधी ती त्याला जवळ त्याच्या जायची तर तो म्हणायचा नको, मी जरा एक चक्कर मारून येतो, बाहेर जाऊन येतो, असं काहीतरी करायचा. आणि तो ह्या एवढ्या आपल्या जवळच्या मैत्रिणीला पण सांगू शकला नव्हता की मला काय झालं आहे. मग ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्याने मला सांगितलं की तो 7-8 वर्षाचा असताना, नॉर्मली बऱ्याच वेळेला ह्या घटना 7-8 ते 10-12 या वर्षांमध्ये जास्त होतात, कारण मूल आडनिडा वयाचं असतं, त्याला काही कळलेलं नसतं. आणि या मुलाला त्याचे काका फिजिकली अब्यूज करायचे. बापरे. फॅमिली अतिशय शिकलेली पण ऑर्थोडॉक्स. त्यामुळे तो कधीच सांगायला गेला नाही. आणि इतकं व्हायचं की तो म्हणायचा की मला त्या काकांबरोबर जायचं नाही आहे, पण बाबा म्हणायचं अरे काकांबरोबर जायला काय नाही म्हणतो, जायलाच पाहिजे तुला. त्यामुळे तो कंपल्सरी त्याला काकांबरोबर, कुठे शाळेत म्हणा, कुठे मार्केटमध्ये म्हणा, सगळीकडे काकांबरोबर पाठवायचे. आणि ते काका सगळ्या नको त्या गोष्टी त्याच्याबरोबर करायचे. त्याच्यामुळे त्याच्या मनावर असा इम्पॅक्ट झाला होता किंवा असा त्रास झाला होता त्याला की मला जो त्रास झाला लहानपणी तो माझ्या सगळ्यात आवडीच्या व्यक्तीला नको व्हायला, जी त्याची बायको होती. आणि म्हणून तो तिला कसं सांगणार की मला तुला हे नाही करायचं आहे कारण तुला त्रास होईल. मग त्याच्या मनात ते इतकं पक्कं बसलं होतं की फिजिकल रिलेशन ठेवणं म्हणजे त्रासच होणं. म्हणजे जरी तो इतका शिकला, सायन्समध्ये इतकं PhD केलं आहे, तरी हा विचार त्याच्या मनातनं जाऊ नाही शकला. आणि म्हणून तो त्या बायकोपासून किंवा त्याच्या मैत्रिणीपासूनच काहीही न सांगता फक्त लांब पळत असे. मग तिथे जेव्हा हिला ती घटना वेगळ्या प्रकारे सांगितली, आता त्यांच्यामध्ये खूप छान होऊन ते मस्त मजेत राहत आहेत. त्यांना एक छोटा मुलगा आहे आणि त्याचं ते प्रेग्नंट राहिलं हे पण त्यांनी पहिलं मला कळवलं, तेव्हा मला अतिशय आनंद झाला. तुम्ही सांगता त्याच्यावर नाही जाणवते की काउन्सिलिंग हे किती मदत ठरू शकते काउन्सिलिंगची, काउन्सिलर्सची. त्याच्यामुळे असा जर काही प्रसंग वाटायला आला असेल आणि जर तो जर छळत असेल तर हक्कानी काउन्सिलरकडे जायला पाहिजे. जायला पाहिजे. कारण कधी कधी बघा ह्याच्यामध्ये त्या दोघांमधल्या कोणीतरी हे अनुभवलेलं असतं, त्याचा काहीतरी त्रास झालेला असतो, त्याचा काहीतरी इम्पॅक्ट असतो. पण हा इम्पॅक्ट आपण समोरच्याला कसा पोचवणार आहोत, कारण कधी कधी तिथे हा प्रश्न येतो. म्हणजे खरं म्हटलं तर जोडीदाराला सांगावं की नाही सांगावं, तर इथे हा प्रश्न खूप महत्त्वाचा येतो की मला जे झालंय ते मी माझ्या जोडीदाराला कसं सांगू. एकतर माझे स्वतःचेच पालक पण नाही समजून घेणार आहेत, कधी कधी ही भीती असते. तर मग दुसऱ्या घरातून आलेला किंवा दुसऱ्या वेगळ्या प्रकारचं अपब्रिंगिंग झालेली व्यक्ती ह्या गोष्टीचा कसा विचार करेल, ते माझ्याकडे कसं घेईल किंवा त्याला त्याच्यामुळे काय वाटणार आहे, का मलाच दोष देणार आहे. आणि मग ह्या सगळ्या भीतींमुळे ते
टाळलंच जातं किंवा कधी कधी कंपल्सरी ॲक्सेप्टही केलं जातं. ओके. तर मग इथे ती काउन्सिलरची मदत खूप जरुरी आहे की जेव्हा तुम्हाला लक्षात येतंय की माझ्या अशा कुठल्या तरी गोष्टीमुळे हे सगळं आड येतंय, तर मला ह्याच्यावर काहीतरी काम करायला पाहिजे. आणि मग इथे मॅरेज काउन्सिलर खूप गरजेचं आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय याचा अर्थ नक्कीच तुम्हाला यातनं काही टेकअवेज मिळत आहेत. तर त्याच्यामुळेच एक आव्हान आहे की या एपिसोडला नक्की हाईप करा. हाईप हे यूट्यूबचं नवीन फीचर आहे. तुम्ही जर हाईप केलं तर त्यायोगे हा व्हिडिओ अजून जास्ती लोकांना तुम्ही हाईप केल्यामुळे पोहोचणार आहे. आणि हाईपचा जो टॅब आहे तो खाली जिथं कमेंट सेक्शन वगैरे असतो तिथेच तुम्हाला दिसेल. तर हाईप नक्की करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबही नक्की करा, लाईक करा. एपिसोड आवडला असेल तर याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांना नक्की शेअर करा. हाच मुद्दा थोडासा की लग्न ठरलंय आणि असंही अनेक जोडप्यांना वाटतं की आपण कुठल्या गोष्टी लपवायला नको एकमेकांबाबतीतच्या. तर लग्न ठरल्यावर असा जर कुठला चाइल्डहुड अब्यूजचा जर अनुभव असेल तर तो शेअर करावा जोडीदाराशी का करू नये, काय किंवा त्याची योग्य वेळ कोणती? इथे आता खरं सांगायचं ना तर अशी योग्य वेळ नाही सांगता येणार. कारण मी जे आत्ताचे सगळे जे गोष्टी म्हटल्या त्याप्रमाणे की समोरचा माणूस मला कसं घेणार आहे, ते ॲक्सेप्ट करणार आहे का, आणि ॲक्सेप्ट नाही केलं त्याने तर मला बाकीचे जे सगळं चांगलं मिळालेलं आहे किंवा ह्या व्यक्तीतलं मला आवडलेलं आहे ते माझ्या हातातनं निसटून जाईल का, अशी पण कुठेतरी भीती वाटू शकते. किंवा काही व्यक्ती किंवा मुली किंवा मुलगे पण ते न बोलता सहन करत असतात आणि आलेल्या जोडीदाराबरोबर ते पुढचं रिलेशन्स पण ठेवू शकतात. म्हणजे पण तरी देखील कधी कधी असं अनुभवाला येतं की लग्नाला कितीतरी वर्ष उलटून गेली तरी, म्हणजे आता समजा त्यांची रिलेशन्स आली, मुलं बाळं झाली, तरी देखील आपल्या आयुष्यातली ही महत्त्वाची घटना आपल्या जोडीदारापर्यंत ते नाही पोचवू शकत. कारण ती भीती कुठेतरी असते की जेव्हा ह्याला कळेल तेव्हा तो मलाच दोषी धरेल का, तू इतके दिवस का सांगितलं नाहीस म्हणून काही म्हणेल का, अशा प्रकारचे खूप विचार मुलींच्या किंवा मुलांच्याही मनात असतात. तर त्याच्यामुळे बरेच वेळेला हे सांगितलं जात नाही. मग तुमचा तुमच्या जोडीदारावर कसा विश्वास आहे किंवा कसा संवाद आहे किंवा त्याच्या साधारण विचारसरणी कळली तर मग किंवा आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आता माझ्या परिचयात आलेली ती मुलं म्हणाली आमच्या ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणी सगळे आहेत आणि सगळ्यांनी हा अनुभव आयुष्यात सहन केलाय. मग तिथे मे बी आपण हे सांगायला त्या मुलांना काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यांना दुसऱ्या व्यक्तीचा अंदाज नाहीये त्यांना नक्कीच ते खटकेल. खरंय. एक म्हणजे आता जवळच्या नात्यातल्या व्यक्ती अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात हे प्रमाण पण खूप जास्ती आहे. तर असंही बऱ्याचदा होतं. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की काळ हे औषध असतं. बरोबर. लहानपणी एखादा नकोसा प्रसंग वाट्याला आला, काळ सरला की ती स्मृती थोडी काय म्हणू आपण विस्मृतीत जाते, बाजूला जाते. पण दुसरीकडे जर ती जवळची व्यक्ती आजही आयुष्यात असेल, एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये असेल, जेव्हा जेव्हा आपण त्याला बघतो परत ते ट्रिगर होतंय आणि त्याच्यामुळे ते विसरत नाही, असंही होतं. खूपच होतं असं. आणि काही काही फॅमिलीजमध्ये तर ते जास्त होतं. कारण तिथे सांगूच नाही ना शकत आपण की काय झालं होतं किंवा ह्या मला काकांनी केलं होतं किंवा ह्या मामानी केलं होतं. कधी कधी तर अगदी वडीलही असतात. सर मग तिथे तर काय आपण त्या माणसाबरोबर कसं राहणार. किंवा आता माझ्या काही पाहण्यात असं आलंय की स्त्रिया किंवा पुरुषही म्हणजे रिमॅरेज करतात आणि मग आधीच्या लग्नातली मुलं जी असतात त्यांच्याशी त्यांचा काही नातेसंबंधच नसतो ना. त्याच्यामुळे तिथे अशा प्रकारच्या घटना होतात. आणि मग तिथे कधी कधी त्या मुली म्हणा किंवा मुलगे म्हणा असा विचार करतात की माझ्या आईला नको त्रास व्हायला, आता तिने हे दुसरं लग्न केलंय, आपण शांत राहूया. असं पण हा विषय खरंच खूप गुंतागुंतीचा आहे. म्हणजे तिथे खरं तर ऍक्च्युअली त्या व्यक्तीला काय होतंय आणि त्यातनं आपण त्याला कसे बाहेर काढू हे बघायची खूप गरज आहे. पण मग एकीकडे पॉस्को सारखा एक स्ट्रॉंग आता ऍक्ट पण आहे की मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी. बरोबर. पण तरी पण या केसेस वाढत आहेत का, कसं दिसते नेमकं प्रमाण तुम्हाला? त्या केसेस आहेतच. पण त्याचा म्हणजे काय म्हणू आपण कॉग्निझन्स नीट घेतला जात नाही असं वाटतं. किंवा त्याच्यात बरेच वेळेला म्हटलं तसं की जवळच्या व्यक्ती इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे की ह्याची कशी तक्रार करू, हे कसं जाऊन सांगू, त्याचे जे परिणाम होतील ते आपल्याच कुटुंबाला भोगायला लागतील. एक्झॅक्टली. म्हणजे मी आता जे म्हटलं की माझ्या आईने आता रिमॅरेज केलंय आणि रिमॅरेज मधला तो जे नवीन झालेले बाबा आहेत ते जर त्रास देत आहेत तर मी नाही सांगू, म्हणजे ती छोटी मुलगी नाही मे बी सांगू शकत की मला बाबा त्रास देत आहेत तर आता आई तू ह्यांच्यावर राहू नको. कारण बाकीच्या सगळ्या सिच्युएशन खूप वेगळ्या झालेल्या असतात.
तिथे असं होऊ शकतं. आणि आधीच्या बाबांची मे बी कनेक्ट नसतो किंवा तिथे वेगळी काहीतरी घटना घडलेली असते, असं पण असू शकतं. बरोबर. परत आपण एकदा आता म्हणजे सहजीवनाकडे येऊया. लग्नाचं वय आहे किंवा लग्न झालेलं आहे, तर अशा व्यक्तींना प्रत्यक्ष सहजीवनात इंटिमसीमध्ये किंवा समागमात पण अडथळे येतात? हो, नक्कीच येतात. कारण एखाद्या व्यक्तीने तो अनुभव स्वतः अनुभवलेला असतो. त्याच्यामुळे मगाशी जसं म्हटलं तशा ह्या भावना खूप तीव्रपणे तेव्हा आलेल्या असतात की घृणा, किळस, शिशारी किंवा हतबलता आणि प्लस काळजी किंवा अजून पण, आणि त्यांचे खूप खोलवर परिणाम मनावर आणि शरीरावर झालेले असतातच. मग तिथे ते ज्या आत्ता सगळ्या आपण केसेस बघितल्या त्याच्यात तसंच आपल्याला दिसलं की इंटिमसी होण्यासाठी तिथे आधी कुठेतरी काहीतरी त्रास झालेला असतो, तो आठवत असतो. मग ते जवळ येणंच टाळलं जातं. त्याच्यात मला काय कम्फर्ट मिळणार आहे हे सुद्धा समजत नाही. म्हणजे जरी किती शिकलेले असले, वाचलेलं असलं, किती बघितलेलं असलं, तरी देखील असं वाटतं की नाही, मला तोच त्रास होणार आहे किंवा ह्याला तोच त्रास होणार आहे. आणि मग इंटिमसीमध्ये अडथळे येऊ शकतात, नक्कीच येऊ शकतात. आणि म्हणूनच मग ते प्रॉब्लेम वाढतात. मग शरीर संबंध येत नाहीत आणि मग मे बी घटस्फोट होतात किंवा भांडणं चालू राहतात किंवा मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात. ते पण होतंच. बरं, इथे मला तुम्हाला आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांनी सांगायला आवडेल की अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज म्हणजे त्याला वैवाहिक अपूर्तता असंही म्हणतात मराठीत. तर या विषयावर आम्ही डॉक्टर निलिमा देशपांडे यांच्यासोबतही एक वेगळा पॉडकास्ट केलेला आहे. तोही जर तुम्ही बघितला नसेल तर हा एपिसोड झाल्यावर नक्की बघा. या एपिसोडमध्ये आम्ही हेच डिस्कस केलेलं आहे की या ज्या लैंगिक समस्या आहेत विशेषतः स्त्रियांच्या बाबतीतल्या, तर याच्या मागे बऱ्याचदा हे असू शकतं, खूपच असू शकतं. आणि ते दिसतं, म्हणजे केसेस येतात तेव्हा ते समजतं की अरे हे असं झालेलं आहे, असं झालेलं आहे. अगदीच. पुढे जाण्याआधी ताई तुमचे अभिनंदन करायचं आहे. नुकतंच शर्मिला मॅडमचं आत्मभान हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर या पुस्तकाविषयी सांगता थोडक्यात? हो, ते पुस्तक म्हणजे खरं मी पुस्तक करायचं किंवा पुस्तक लिहायचं किंवा छापायचं या उद्देशाने लिहिलंच नव्हतं. मला आलेले अनुभव, मला असं नेहमी वाटायचं की अरे आपण ह्या केसेस लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत, म्हणजे ही केस वाचून मे बी असं होईल अरे माझं पण अशाच केसशी काहीतरी मिळतं जुळतं हे आहे, तर मी मदत घेतली तर मला काहीतरी उपयोग होऊ शकतो. ह्या दृष्टीने मी ॲक्च्युली त्या केसेस लिहायला लागले. आणि मग माझे नातेवाईक, मित्रमंडळी असे आग्रह करायला लागले की त्याचं एकत्र पुस्तक बनव, म्हणजे आमच्या हातात राहील ते, की कधी आम्हाला बघायचं आलं तर आमच्या हातात राहील. आणि त्यात अजून माझ्या आजी जी माझी होती, जिच्याबरोबर मी लहानाची मोठी झाले, ती मी म्हटलं तर काळाच्या पुढे गेलेली होती खूपच. कारण मी आत्ता 60ची आहे आणि मी 10 वर्षाची असताना, म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी, मी माझ्या आजीला सेक्स विषयीचा कुठलाही प्रश्न बिनधास्त विचारत असे. कारण माझी आजी तशी होती की ती मला कधीही न संकोचता हे काय विचारतेस, हे काय आहे तुझ्या डोक्यात आलंय, असं कधीही तिने केलं नाही. त्यामुळे माझ्या या पुस्तकामध्ये मला आजीने न कळत दिलेले काउन्सिलिंगचे धडे पण आहेत. अरे वा. त्याच्यामुळे त्या पुस्तकाची वेगळी माझ्यासाठी महत्त्व आहे. म्हणजे मग या पुस्तकामध्ये जी तुमची मॅरेज काउन्सिलिंगची प्रॅक्टिस आहे किंवा फॅमिली कोर्टातली प्रॅक्टिस आहे, या सगळ्या काळात तुम्ही बघितलेल्या केसेस, केस स्टडीज, बरोबर, तर त्या तुम्ही त्यात मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावर थोडेफार प्रमाणात चांगल्या प्रकारे उपाय सुचवायचाही प्रयत्न केलाय की शॉर्टमध्ये की हा केस तर वाचली पण ह्याच्यात मला काय करता येईल, तर तेही सांगितलेलं आहे. वा. त्यामुळेच आपण आत्मभान या पुस्तकाची लिंक पण या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही नक्की त्याच्यावर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मागवू शकता. आपण जेव्हा सहजीवनाविषयी बोलतोय तेव्हा असं जाणवतंय की जोडीदाराची भूमिका खूप महत्त्वाचा रोल या सगळ्या ह्याच्यात प्ले करते. तर जोडीदारांनी सपोर्टिव्ह असलं पाहिजे सगळ्याच बाबतीत, पण नेमकं काय जोडीदाराची भूमिका पाहिजे? बरोबर. हा जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम जो लहानपणच्या शोषणाचा झालेला असतो, तो मी मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे इतक्या क्लिअरली जोडीदाराला सांगता येतो असं नाही आहे. किंवा कधी कधी अगदी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले, त्यांचे संबंध येत नाहीत म्हणून गेले, तरी देखील तिथे कसं होतं की ते मे बी नाही सांगितलं जात. कारण डॉक्टर नुसतं त्यांचं फिजिकल चेकअप करतात, थोडंफार काही प्रश्न विचारतात, पण त्याच्यातनं ते कळत नाही. तर इथे मला असं वाटलं कुठल्याही जोडीदाराने, म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांनी कुठल्या निष्कर्षापर्यंत पोचू नये. तिथे थोडा विचार करावा की काहीतरी अडचण येते जी डॉक्टरकडे पण जाऊन समजत नाही आहे, मग आपल्याला ह्याच्यात तिसरा काहीतरी माणूस मदतीला घ्यायची गरज आहे का? किंवा आता मी काही ठिकाणी असं पण बघितलं आहे की इतक्या टोकाच्या भूमिका घेतात जेव्हा सेक्शुअल संबंध येत नाहीत तेव्हा. तर इतका आग्रह किंवा इतकी आग्रही भूमिका पण धरू नये किंवा इतक्या अटी पण घालू नये. म्हणजे अशा अटी घातलेल्या मी ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत की आज रात्री सेक्स नाही झाला तर तुझं सामान घेऊन घरी जा. बापरे.
किंवा दुसऱ्या बाजूने पण जसं पुरुषांच्या बाबतीत पण म्हणेन की पुरुष सेक्स करायला तयार नाही आहे किंवा शारीरिक संबंध टाळतोय, तर तिथे असं पण विचार केला जातो की बहुतेक हा पुरुषच नाही आहे. किंवा जोडीदाराविषयी असे पण विचार केले जातात आजकालच्या ह्याच्यामध्ये, तर खूपच केले जातात की ही बहुतेक अनेक जणांबरोबर संबंध ठेवत असेल म्हणून माझ्याबरोबर ठेवत नाही आहे. किंवा तिला दुसऱ्या कोणाबरोबर तरी जास्त मजा येते म्हणून मी जवळ गेलो की तिला त्रास होतोय. किंवा असे पुरुषांनी स्वतःविषयीचे पण समज नाही करून घ्यायला पाहिजेत की अरे मी हे समाधान किंवा सुख देऊ शकत नाही आहे म्हणजे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे अशा कुठल्याच परस्पर निष्कर्षावर यायला नको, ते टोकावर तर अजिबातच जायला नको. आणि काहीतरी अडथळा येतोय ना आणि तो डॉक्टरांकडे जाऊन समजत नाही आहे ना, तर मग तिसऱ्या माणसाची की जो हा माणूस समजून घेईल किंवा ज्याच्याशी आपण मोकळेपणे बोलू शकू अशा व्यक्तीची मदत घेणं खरंच गरजेचं आहे. मग परत इथे काउन्सिलिंग. आणि मी तर ह्याच्यात अजून जाऊन म्हणेन की जर असं काहीतरी लहानपणी झालं असेल तर लग्न ठरल्यावर पण एकदा प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी यावं. म्हणजे ज्या व्यक्तीच्या बाबतीत हे संबंध असे झालेत, ज्याला कशाची तरी भीती वाटते, घृणा वाटते किंवा मनात शंका आहेत जरी की मला हे जमेल की नाही, तर त्यांनी वेळीच त्याच्यावर काहीतरी काम करावं ना. बरोबर. काउन्सिलिंगचा आपण मुद्दा येतोय, किती सेशन्स किंवा किती काळ काउन्सिलिंग घ्यायला लागतं अशा प्रकारच्या केसेसमध्ये, चाइल्डहुड अब्यूज जर वाटायला असेल तर? खरं ना असं कुठल्याच केसमध्ये किंवा कुठल्याच ह्याच्यामध्ये सांगता नाही आहेत खरं. आधीच तर अजिबातच नाही सांगतायत की किती सेशन्स लागतील. कधी कधी एखाद्या सेशन नंतर त्या व्यक्तीला जर आपल्याविषयी कॉन्फिडन्स आला म्हणजे काउन्सिलरविषयी, तर मे बी अगदी दुसऱ्या सेशनला पण ती व्यक्ती ते सांगून मोकळी होते की हां चला मला एक व्यक्ती मिळाले सांगायला आणि मी माझं त्रास सांगून मोकळी झाले. मग त्याच्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठी एखादं सेशनसुद्धा पुरेसं होतं. म्हणजे मगाशी जसं मी त्या केसचं म्हटलं की तिला त्या स्पर्शाची शिसारी होती, पण त्या शिसारी सोडून तुला काय समाधान मिळू शकेल असं त्या मुलीला जेव्हा पटलं किंवा लक्षात आलं, तेव्हा अक्षरशः 2 सेशनमध्ये आता तिने मला येऊन सांगितलं की तो खांद्यावर हात ठेवतो तो मला छान वाटतं. किंवा त्या मुलाच्या केसमध्ये त्यांचे संबंध व्यवस्थित आले आणि आता त्यांना छोटं बाळही झालंय. म्हणजे असं होऊ शकतं. आणि त्यांना फार सेशन नाही लागले कारण ते तर परदेशात राहत होते. म्हणजे माझ्याकडे अक्षरशः ते पाठोपाठ 2-3 दिवस फक्त आले, परत गेले आणि सगळं त्यांच्या रुटीन नॉर्मल झालं. म्हणजे असं कुठलं मी सांगू नाही शकणार. असं नाही की खूप त्याला वेळ लागेल किंवा खूप खर्चिक ट्रीटमेंट आहे असं खरंच तर नाहीये, अजिबातच नाहीये. फक्त त्यांनी ते वेळेवर लक्षात आलं की त्याच्यावर वेळेवर जाऊन बोललं पाहिजे, कारण ते मनात साठून त्याचा जास्ती त्रास होतो. बरोबर. त्याला कदाचित जास्त सेशन्स नाही लागू शकत. एकदा क्लॅरिटी आली तर 1-2 सेशन्समध्ये देखील, कारण शेवटी ह्या सगळ्या नैसर्गिक गरजा आहेत माणसाच्या, पण त्या त्रासदायक वेळेला आणि त्रासदायक अवस्थेत त्या कोणी कशा, किती आणि किती काळ भोगल्यात ह्याच्यावर सगळे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे त्याचं एकदा नॉलेज झालं तर ते मोकळं करणं पण सोपं जातं. खरंय. थेरपीज वेगवेगळ्या असतात मला वाटतं सायकोलॉजीमध्ये. तर अशा कुठल्या स्पेसिफिक थेरपीज अशा वेळेला उपयोगी पडतात काउन्सिलिंगमध्ये? आता इथे मी असं माझ्या बाबतीत तरी सांगेन की मी अशी पर्टिक्युलर थेरपी नाही वापरत. पण प्रत्येक अशा टाईपची केस आली तर एक सिग्मंड फ्रॉइड यांनी म्हटलेलं, मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं वाक्य कायम लक्षात ठेवते की मोठेपणीच्या अडचणीमध्ये काहीतरी लहानपणी घडलेली घटना असू शकते. तर मी तिथे पोचण्याचा प्रयत्न करते जेव्हा इतर कुठल्या गोष्टींमुळे काही लक्षात येत नाही आहे. आणि इथे मी जास्त करून पर्सन सेंटर्ड थेरपी वापरते की ज्याच्यामुळे त्या पर्सनला त्या गोष्टीचा किती त्रास झाला आहे. कारण ह्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे भाग असू शकतात की एखाद्या मुलाला अब्यूज झाला आहे, एखाद्या मुलीला अब्यूज झाला आहे समजा, पण त्याचा झालेला त्रास हा प्रत्येक व्यक्तिगत वेगळा असणार आहे ना. एखाद्याला वाटेल हां त्याच्यात काय एवढं झालं आहे, दुसऱ्याला मे बी वाटेल की हां बापरे हे खूप भयंकर झालंय. असं प्रत्येकाचे झालेले त्याच्याविषयीच्या भावना, त्याच्यामुळे आलेले मनातले विचार आणि त्याच्यामुळे शरीरावर झालेले परिणाम हे खूप वेगळे असणार आहेत. सो त्याप्रमाणे तो विचार करण्याची गरज आहे की हा त्रास त्याने किती काळ भोगलाय, त्याला त्याचा किती त्रास झालाय. म्हणजे हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसारच विचार करायला पाहिजे. म्हणून अशी मी स्पेसिफिक थेरपी किंवा थेअरी असं नाही सांगू शकत. त्या व्यक्तीशी असलेला संवाद आणि त्याच्यानुसार त्याच्याकडनं काढून घेणं आणि लवकरात लवकर त्याला त्यातनं मोकळं करणं, म्हणजे हे मी महत्त्वाचं मानते. बरोबर. म्हणजे आता आपण मोठ्यांविषयी बोललो, एकीकडे असंही होऊ शकतं की आपल्या वाट्याला असं जर काही आलेलं आहे लहानपणी तर आपण आपल्या मुलांच्या बाबतीत
एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह किंवा एक्स्ट्रा केअरफुल होतो. बरोबर. तर थोडक्यात आज जर तुम्हाला मुलं असतील आणि जर तुम्हाला तुमचा बालपणी असा काही अनुभव असेल तर मुलांशी वागताना कसं वागायला पाहिजे नेमकं? एक तर मी तिथे असं म्हणेन की कुठल्या तरी एका टप्प्यावर जरी तो स्वतःला आलेला अनुभव असेल ना, तरी कुठेतरी ते मुलांपर्यंत पोचवायला हरकत नाही. मे बी वेगळ्या शब्दात पोचवा की असा काहीतरी त्रास होऊ शकतो आणि त्यावेळेला सांगितलं तर जास्त आपला तो त्रास कमी होतो. म्हणजे अगदी तुम्ही एक्झॅक्ट प्रसंग सांगा असं नाही मी म्हणत, पण मी असं ऐकलं, मी असं पाहिलं, अशा स्वरूपात सांगू शकता. नंतर मगाशी जशी केस सांगितली तसं केसमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे, आता जे पालक आहेत आणि ज्यांना मुलांची काळजी घ्यायची आहे त्यांनी खूप लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आपल्या हक्काने आपण एखादा विश्वास ठेवून एखाद्या माणसाकडे आपलं मूल सुपूर्द करतोय, अगदी घरातल्या व्यक्तींसकट, आजी आजोबांसकट, तरी पण त्या मुलाला त्या व्यक्तीचा काही त्रास होतोय का, इथे कुठेतरी लक्ष द्यायची गरज आहे. कारण आता करिअरच्यामुळे आपल्याला ते मूल सुपूर्द करावंच लागतं असं मी म्हणत नाही आहे, पण त्यासाठी तुमच्या मुलाला पण थोडंसं तयार करा ना, किंवा त्या मुलामध्ये दिसणारे वेगवेगळे काय परिणाम होत आहेत किंवा काहीतरी त्याच्या आज हालचालीत फरक दिसतोय, आज एकदम गप्पच झालाय किंवा लागोपाठ 3-4 दिवस गप्पच बसतोय, काही बोलत नाही आहे, घरी आल्यावर येऊन काही सांगत नाही आहे, असे जे वेगवेगळे काहीतरी बदल दिसतील तुम्हाला ते अनुभवा किंवा जाणा, त्याच्यावर लक्ष ठेवा. असं तर मला नवीन पिढीच्या लोकांना सांगावंसंच वाटेल. आणि त्याच्यात पण अजून पुढे जाऊन मी सांगेन खरं तर की जेव्हा ते मूल अगदी 2-2.5 वर्षाचं आहे ना, तेव्हापासूनच थोडंसं त्याला कुठेतरी तयार करायला पाहिजे की तुला काहीतरी शारीरिक त्रास झाला ना तर तो वेळेवर तू सांग किंवा नको सहन करू. म्हणजे अगदी किती, मी तुम्हाला छोटंसं उदाहरणच देते की आपल्याकडे अगदी कॉमनली केलं जातं, हे परदेशात नाही केलं जात पण आपल्याकडे हे कॉमनली केलं जातं की छोटं मूल आहे 5-6 वर्षाचं किंवा अगदी 2-2.5 वर्षाचं सुद्धा, तर त्याचा कौतुकाने गाल ओढला जातो, त्याच्या तोंडावरनं सारखा हात फिरवला जातो आणि ते मूल नको म्हणत असतं. आणि आपण तिकडे पालक म्हणून जे असतात म्हणजे अगदी तरुण, ते म्हणतात की अरे काय काकाच तर करतोय, मावशीच तर करतेय, मामाच तर करतोय, काय उगाच ओरडतोय, तुझे लाड तर करतोय. पण तिथे त्या मुलाला नाही ना सहन होते. आणि मगाशी जे मी म्हटलं तुम्हाला की माझी आजी मला काउन्सिलिंगसाठी खूप उपयोगी पडली, त्या आजी माझी लहान असताना मला हे सांगायची की तुम्ही असा स्वतःशी विचार करा, जेव्हा मुलाच्या तुम्ही तोंडावरनं हात फिरवताय आणि ते मूल नको म्हणतंय तेव्हा त्याला कसा त्रास होत असेल. तर आता तुम्ही खूप मोठे झालात, समजा 5.5 फूट उंचीचे आहात आणि खूप छान दिसताय, म्हणून तुमच्यासमोर जर एखादा हत्ती आहे आणि जर तो तुमच्या तोंडावरनं सारखी सोंड फिरवतोय तर तुम्हाला ते किती वेळ चालेल. तुम्ही कधीतरी म्हणाल ना मला नाही आवडत हे, मी किती छान दिसत असलो तरी. तर जर ते मूल म्हणत असेल की मला तू हात फिरवलेला आवडत नाही, तू माझा गालगुच्चा घेतलेला मला आवडत नाही, तर ते सांगायला शिका. म्हणजेच इथे आपण कुठेतरी त्या मुलांना असं शिकवू की थोडासा जरी शारीरिक त्रास जो तुला चालत नाहीये तो सांगायला घाबरू नको. आता ह्याच्यातच मी माझी नात पण असं सांगते की माझा गालावर पापा घेऊ नको, माझा फोरहेडवर पापा घे, आणि ते मला आवडतं ती सांगते ते. मग ती हे कोणालाही सांगू शकते आणि ते मला खूप आवडतं. थोडक्यात मुलांची पण स्वतःची स्पेस असते, बरोबर, ती रिस्पेक्ट केली पाहिजे. करेक्ट. आणि त्यांना त्याला त्रास होतोय ना हे समजून घेतलं पाहिजे की ही गोष्ट त्याला नाही आवडत आहे ना, बरोबर, मग नको करायला. आणि दुसरं म्हणजे त्या मुलाला पण आपण हे शिक्षण द्यायला पाहिजे की तुला जो काही त्रास होणार आहे तो तू अगदी खुशाल येऊन मला सांगू शकतोस, कारण तो मी समजून घेणार आहे. नाहीतर जे आपण मगाशी म्हटलं की पालकांना कळणार नाहीये ते, किंवा आजकाल जे तुम्ही पण मगाशी म्हणालात की घरातलीच व्यक्ती असते आणि मग विश्वास नाही ठेवला जात, तर इथे मी जरूर सांगेन की आपल्या मुलावर विश्वास ठेवा. समोरचा माणूस तुमच्या कितीही जवळचा असला तरी त्याच्यावर विश्वास नका ठेवू. हे अगदी मी निक्षून सांगेन की आपल्या मुलावर विश्वास ठेवा. नका असं म्हणू की तू काहीतरीच सांगतोयस, तू चुकीचंच सांगतोयस, असं नको करायला. निदान ऐकून तरी घ्यायला पाहिजे ते. खरंय खरंय. आणि मुलांनी जर असं येऊन सांगितलं तर मग काय करायचं, म्हणजे त्या थेट त्या व्यक्तीला कन्सल्ट करायचं का मग इथे परत काउन्सिलरकडे जाणं, असा एक कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती जो या सगळ्या विषयात तज्ज्ञ आहे किंवा ज्याला या विषयाची माहिती आहे त्याला अप्रोच होणं? नाही, इथे मी असं म्हणेन की जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोचवा की तू जे काय केलंयस ते मला कळलंय. तर तो खूप जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे तिथे तो व्यक्ती पण हे गृहीत नाही धरत राहत की अरे मी करतोय ते कोणालाच कळत नाहीये. मग तुम्ही पाहिजे तर त्या मुलाच्या काही इश्यूजसाठी तुम्ही काउन्सिलरची मदत घ्या. पण जर तुमची ती कॅपॅसिटी असेल, तुम्हाला जर वाटत असेल की हो हे मी हँडल करू शकतो,
तर नक्कीच त्या माणसापर्यंत वेगळ्या काहीतरी शब्दामध्ये किंवा डायरेक्टली तुम्ही पोचवा की तू जे काय केलंयस ते माझ्यापर्यंत पोचलंय. आपल्या अशा नात्यामुळे मी ते कुठे दुसरीकडे बोलत नाहीये, पण हे पुढे चालणार नाही. हे कुठे अर्थात त्या गुन्ह्याचं स्वरूप काय त्याच्यावर म्हणजे मूळ काय सांगतंय त्याच्यावर पण अवलंबून आहेच. आता मी जे मगाशी म्हटली केस की आजोबाच करत होते पण ती मुलगी घाबरून सांगत नव्हती. तिकडे मग तिला भीती वाटत होती की आजोबा मदत करायची थांबतील, पण इथे जर तिने सांगितलं असतं आणि आई जर त्या कॅपॅसिटीची असेल की आजोबांची कुठलीही मदत मला नको पण हे थांबलंच पाहिजे, तर उपयोग झाला असता ना. खरंय खरंय. या सगळ्या चर्चेत हे जाणवते की हे प्रमाण खूप मोठं आहे समाजात की चाइल्डहुड अब्यूज, लहानपणी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं शोषण झालेलंच आहे. म्हणजे शारीरिक आणि मानसिक हिंसा तर आपल्याकडे खूपच कॉमन आहे, पण लैंगिक हिंसाही कॉमन आहे असंच कुठेतरी दिसतंय. बरोबर. तर अशा सगळ्या प्रौढ व्यक्तींना विशेषतः तुम्ही काय सांगाल? प्रौढ व्यक्तींना म्हणजे मगाशी जसं म्हटलं तसं की एकतर तुम्ही तिथे स्वतःला पण अनुभवा की हा त्रास माझ्यावर आला तर काय होईल, किंवा माझ्या घरातल्या मुलाला झालं हे तर काय होईल, तर कुठेतरी त्याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो की अरे आपण हे दुसऱ्या व्यक्तीबरोबर काय करतोय, त्याचे किती लॉंग पिरियड पर्यंत परिणाम राहणार आहेत. आत्ता मला मे बी त्याचा त्रास होत नाहीये पण मे बी नंतर होऊ शकतो, किंवा ती गिल्ट पण नंतर येऊ शकते मला की अरे मी हे काय करून बसलो असं. तर तिथे मी सांगेन. आणि दुसरं म्हणजे मगाशी म्हटलं तसं की मोठ्या माणसांनी आपल्या घरातल्या मुलांच्या बदलाकडे खूप नीट मायन्यूटली लक्ष ठेवायला पाहिजे की ह्याच्यात काय बदल दिसतोय आणि तो कशामुळे दिसतोय ह्याचा मे बी त्याला न सांगता पण शोध घेण्याची खूप गरज आहे. ही खूप महत्त्वाची सूचना आहे मला वाटतं. हो. तुम्हाला काय वाटतं मी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मुलांसोबत वागताना अशी काही काळजी घेता का? आणि दुसरीकडे एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह पण न होता एक तो सुवर्णमध्य काही साधता येतो का? तुम्ही अशा काही स्टेप्स घेता का? आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि एकूणच हा एपिसोडच तुम्हाला कसा वाटला? हा विषय वेगळा आहे आणि खूप आम्हाला माहिती आहे की हा संवेदनशील पण आहे, यावर मोकळेपणी बोललं जात नाही. म्हणूनच खरं तर देहभान पॉडकास्टमध्ये आज आपण शर्मिला मॅडमसोबत हा गेला अर्धा पाऊण तास आपण ही चर्चा करतोय. तर कसा वाटला एपिसोड आम्हाला नक्की कळवा. शर्मिलाताई, तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आलात आणि हा विषय खरंच खूप महत्त्वाचा होता. खूप दिवसांपासून आपलं चाललेलं आहे, यावर आपण बोलूया म्हणून. तर तुम्ही वेळात वेळ देऊन आलात, तुमचे मनापासून आभार. नाही, आणि मी पण तुमचे आभार मानते, कारण आजकाल मला खरंच या केसेस बघताना असं वाटतं की ह्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, पालकांनी पण विचार केला पाहिजे, आणि जर आत्ता तो योग्य वेळेला केला तर पुढचे कितीतरी प्रश्न कमी होऊ शकतात ना. अगदीच अगदीच. येस, भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या, इंटरेस्टिंग म्हणता येणार नाही हा विषय, पण दुर्लक्षित विषयावर गप्पा मारायला, चर्चा करायला. जाता जाता एकच शेवटचं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही बघताय देहभान पॉडकास्ट, आम्हाला हे व्ह्यूजवरनं, वॉच टाईमवरनं कळतं आहे, पण अनेक जणांचं बघतायत पण ते सबस्क्राईब अजून करत नाही आहेत. त्यामागची कारणं काय आहेत हे कळत नाही आहे आम्हाला. तर सबस्क्राईब करायचं राहिला असेल चॅनल, नक्की करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बघत राहा आणि ऐकतही राहा देहभान पॉडकास्ट.